नमस्कार, मी कविता। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 28 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघणार आहोत। तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा, ह्या प्रकारे मापे आहेत। उंची आहे 13, छाती आहे 28, कमरघेरा आहे 24, शोल्डर आहे 13, बाही लांबी आहे 4, दंडघेरा आहे 10, मागचा गळा 9 आणि पुढचा गळा आहे 6.5। तर चला मग आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर ठीक आहे, तर ह्या प्रकारे आपल्याला अशी उंची मोजून घ्यायची आहे। तर उंची आहे आपली 13, तर 13 मध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून आपण 14 वर ही उंची घ्यायची आहे। तर ठीक आहे, इथं 14 बरोबर आहे। त्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचं आहे। तर शोल्डर आहे 6.5चं, तर 13चं शोल्डर आहे, तर 13चा निम्मा 6 होतं, 6.5 होतं। आपल्याला त्याच्यामधून 1.5 इंच आपल्याला कमी करून शोल्डर टाकायचं आहे। तर इथे शोल्डर 5 वर टाकायचं आहे, पण आपला गळा हा 9चा असल्यामुळे आपण इथं शोल्डर 5.25चं टाकणार आहोत। जेव्हा गळा 7.5 8च्या पुढे जातो तेव्हा शोल्डर थोडंसं कमी घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथं मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं मुंडा टाकायचा आहे। मुंडा आपल्याला 28च्या साईजमध्ये 5 इंचावर मुंडा टाकायचा आहे। ठीक आहे, आता आपण हे दोन्ही लाईन जोडून घेऊया। हे बघा, ह्या प्रकारे हे जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। आता छाती आपली 28 आहे, तर 28चा चौथा भाग येतो 7, तर आपल्याला इथं 7 वर आपल्याला इथं मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथंच 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन द्यायची आहे। त्यानंतर ही पण आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आता आपला कमरघेर आपला आहे 24, 24चा चौथा भाग येतो 6, तर इथं आपण 6 वर मार्क करून घ्यायचा आहे। आणि डायरेक्ट आपल्याला इथं 2.5 इंचाचं मार्जिन द्यायचं आहे। 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आणि 1 इंचाचं आपल्याला जे आपण पाठीमागचे आपण डाट देणार आहोत त्याच्यासाठी। ठीक आहे, त्यानंतर इथं आपल्याला ही त्यानंतर आता आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर मागचा मुंडा हा आपल्याला 28च्या साईजमध्ये 1.25 इंचावर द्यायचा आहे। नॉर्मली आपण 1.5 इंचावर देतो, पण खूपच छोटं माप असल्यामुळे आपल्याला हा मुंड्याचा आकार 1.25 इंचावर द्यायचा आहे। ठीक आहे, इथं 1.25 इंचावर मार्क करून आपल्याला हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे। बघा, अशा प्रकारे। त्यानंतर हे आपल्याला असं स्केलच्या साहाय्याने सरळ रेषा आखून घ्यायची आहे। आता आपल्याला इथं गळा टाकायचा आहे। गळा हा 2 वर घ्यायचा आहे। गळा रुंदी 2 घ्यायची आहे आणि लांबी तर आपण मागचा गळा हा 9 वर आहे। आणि खाली आपण इथं 2.25 2.5 आपल्याला जेवढा ब्रॉड पाहिजे तेवढा आपण द्यायचा आहे। मी इथे 2.5 वर मार्क करत आहे। आता इथं स्केलच्या साहाय्याने हे सगळं आपण असं जोडून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हा बॉक्स तयार झालाय। त्यानंतर आपण इथं गळ्याला असा गोल शेप देऊन घ्यायचा आहे। आता पाठीमागच्या डॉट्ससाठी आपल्याला इकडून ह्या गळ्याच्या साईडने आपल्याला 3.5 वर अंतर घेऊ आणि वरती आपल्याला 4 इंचावर आपल्याला मागचे हे डाट द्यायचे आहे। या प्रकारे आपल्याला असे टक्स आखून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला या मुंड्याच्या साईडने इथं वरती 1/2 इंच मार्क करून इथपर्यंत असं हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथं अशी रेषा आखून घ्यायची आहे। आता ही झाली आपली मागच्या साईडची मार्किंग। आता आपण कटिंग करून घेऊया ह्याची। बघा, ह्या प्रकारे ही मागची कटिंग झाली आहे। गळा मी कटिंग नाही केला आहे, कारण आपल्याला फ्रंट साईड अजून आपल्याला कटिंग करायची आहे। तर आता फ्रंट साईड कटिंग करण्यासाठी हे बघा अशा प्रकारे हा कार्डशीट पेपर घ्यायचा आहे। त्याच्यावर आपल्याला हे मागच्या साईडची आपण जी मार्किंग केली आहे, कटिंग केली आहे, ती आपल्याला इथं अशी ठेवायची आहे।
तर आपल्याला गळ्याच्या साईडनी 1 इंचापर्यंत सोडून आपल्याला इकडे हे कटिंग ठेवायची आहे आणि जशी आहे तशी आपल्याला आखून घ्यायची आहे. हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला जशाच्या तसे हे सगळं आखून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मागच्या भागापेक्षा पुढच्या भागात 1 इंच उंची जास्त घ्यायची आहे. तर आपल्याला इथे हे 1 इंचावर ह्या प्रकारे मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला हे सगळं असं वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं गळा रुंदी आपण मागच्या भागाला जेवढी गळा रुंदी घेतली तेवढीच गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 वर. त्यानंतर आपला पुढचा गळा हा 6.5चा आहे. तिथे 6.5 वर एक मार्किंग करायचं आहे आणि खाली आपल्याला जेवढं पाहिजे आपण तेवढं इथं पुढच्या गळ्याला सुद्धा आपण ब्रॉड ठेवू शकतो. त्यानंतर आपल्याला हे असं जोडून घ्यायचं आहे. आता इथं आपण गळ्याजवळ अर्धा इंच वाढवून ही रेषा खाली इथपर्यंत आपल्याला हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला अशी तिरपी ही जोडून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर इथे अर्धा इंच अंतर घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. तर प्रिन्सेस कट मध्ये आपल्याला हे बघा, गळ्याच्या साईडने इकडून आपल्याला इथून आपल्याला 3 इंचावर हे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि वरतून आपल्याला हे 10 इंचावर. त्यानंतर इथं अशी सरळ रेषा आखून घ्यायची आहे. आता इथं खाली आपण जे 1 इंच वाढवलं आहे तिथे ह्या साईडने आपल्याला 1 इंच आणि ह्या साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. गळ्याच्या साईडने आपल्याला 1 इंच आणि आपल्या फिटिंगच्या साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर स्केलच्या साहाय्याने हे पॉइंट जोडून घ्यायचे आहे. ह्या प्रकारे आपल्याला प्रिन्सेस कटचा हा शेप देऊन घ्यायचा आहे. ह्या प्रकारे आपल्याला आता आपण जे इथं हे आपल्या कटिंग मध्ये जाणार आहे, आपले कट होऊन जाणार आहे, मग ते आपल्याला इथे ॲडजस्ट करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला ह्या साईडने आपण 1 इंच ऑलरेडी तिकडे वाढवलं आहे आणि आता ह्या साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि हे कटिंग झाल्यानंतर आपल्या इथं शिवण्यात जाणार आहे, त्यामुळे मुंड्याकडे देखील आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि ही रेषा आपल्याला अशी तिरपी आखून घ्यायची आहे. त्यानंतर इथून इथपर्यंत हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला हे सगळे पॉइंट असे जोडून घ्यायचे आहे. आता ही पुढच्या भागाची मार्किंग आपली कंप्लीट झाली आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया. ह्या प्रकारे आपली पुढच्या भागाची कटिंग झाली आहे. आता
आपण पाठीमागचा